सुम्या, सुम्या, ऋषी कुठे आहे? मला त्याच्याशी आभासबद्दल बोलायचं होतं. सुम्या, ऋषीशी बोलायचं. सुम्या, ऋषी कुठे आहे सांग ना, मला बोलायचंय त्याच्याशी. तो वॉशरूमला. वॉशरूमला? अरे तो मगाशी गेला होता ना वॉशरूमला. तब्येत ठीक नाहीये का त्याची? सुम्या बोल ना, काय झालंय? नाही नाही, तू मगाशी वॉशरूमला गेला होता पण मग बाहेर आला. मग पुन्हा आतमध्ये गेला तो. मग मी बाहेर गेलो तेव्हा एक मिनिट थांब. हे बघ, उगाच गोंधळ का घालतोयस तू इतका? मला ऋषी, त्या अडगळीच्या खोलीत काय करत होतास तू? हा, म्हणजे खोलीत नेमकी अडगळ काय ते बघत होतो मी. पण त्याची चावी हरवली होती ना त्या रूमची. सुम्या, तू बघितलंस? किती शार्प मेमरी आहे हिची. वाव. अगं हो, पण घर आवरताना मला सापडली ना किल्ली. ओके. हा, तू आभासचा प्रोग्राम ऐकलंस का? काय वेडी आहे ना मी. म्हणजे मी त्याबद्दल बोलायला आले आणि हे काय अडगळीच्या खोलीचं घेऊन बसले. हो ना ग, म्हणजे कधी कधी तू समोरच्याचं ऐकतच नाही. सॉरी सॉरी ऋषी, थँक्यू सो मच. थँक्यू. तू मला का? अरे कारण मी तुला इतक्या वेळेस इन्सिस्ट केलं आणि तू खरंच आभासशी जाऊन बोललास आणि त्यामुळे त्याने त्याचा प्रोग्राम पुन्हा एकदा सुरू केला. म्हणजे मी सांगितलेली गोष्ट तू ऐकलीस, मला खरंच खूप बरं वाटलं. ऍक्च्युली कामिनी, मी प्रोग्राम नीतू ऍक्च्युली मी आणि नीतूने एकत्रच ऐकला प्रोग्राम. खरं तर ती सुद्धा येणार होती तुला थँक्स म्हणायला. मग ती आली नाही? शी इज व्हेरी स्मार्ट. म्हणजे तिला असं वाटत होतं की आपण दोघांनी थोडा वेळ एकत्र टाइम स्पेंड करावा, म्हणून ती नाही आली. थँक्यू. सोल्युशन असं आहे, तू एकांतात जाऊन बस, शांत बस आणि डोळे मिळ. हळूहळू तू बाहेरच्या जगाशी डिस्कनेक्ट होशील. आता तू तुझं पुढचं आयुष्य डोळ्यांसमोर आण आणि बघ तुला कोण दिसतंय. हळूहळू तुला तो चेहरा दिसेल. हळूहळू तुला तुझं प्रेम दिसेल. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी,
इट्स ओके. हे एक सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.